नमस्कार सर्व शेळीपालक मित्रांनो, तुमचं आपल्या मल्हार ॲग्रो बोरगोट फार्ममध्ये सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न होता, शेळ्या मुरघास खात्या का? मी गेले 4-5 वर्षापासून आफ्रिकन बोरमध्ये काम करतोय। तेव्हापासून पण एक वेळेस माझ्याकडे कंपल्सरी मुरघास असतो। मुरघास असला जे चारा पाऊस असो काही असो त्यावेळेस आपण देत असतो। बरेच शेतकरी जे त्यांना वाटतं शेळ्या मुरघास खाता का नाही खाता का काही प्रॉब्लेम येतो। काही प्रॉब्लेम येत नाही। आम्ही आता बरेच दिवसापासून मुरघास करतोय, 8-10 वर्षापासून शेळ्याला मुरघास देतो। पहिले आपल्याकडे गावरान शेळ्या होत्या, पण नंतर आपण कालांतराने आपल्याला आफ्रिकन बोर शेळीची माहिती मिळाली, तेव्हापासून आपलं आफ्रिकन बोर मध्येच काम चालू आहे। असं काही नसतं मुरघास खाल्ल्याने फुगता किंवा खराब होता, तसं काही नाही आहे। मुरघास हा पौष्टिक चारा, त्यात फक्त तुम्ही कंसासहित मुरघास केलेला पाहिजे, नाहीतर तुम्ही कंस काढून कधी मुरघास केला तो काही कामाचा नाही आहे। आणि निस्ता चारा देऊन हे फार एवढं काही हे नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना खुराक पण द्यायला पाहिजे वेळेवर। खुराक दिला त्यावेळेस चारा आणि खुराक हे दोन्ही पण योग्य मॅनेजमेंट केलं पाहिजे। छोटासा फार्म आहे आपला मल्हार ॲग्रो बोरगोट फार्म। आपल्याला फार्म वाढवायचा आहे, पण काही आर्थिक अडचणी असल्यामुळे आपण मागं 1-2 महिन्यापूर्वी गुजरात येथे 15 नग विक्री केलेले आहे आपल्या फार्मवरील। नाहीतर आपल्याकडे अजून बरेच प्राणी होते। आता कोणी म्हणाल तुम्ही 4-5 वर्षापासून बोर शेळी पालन करत आहे, तुम्ही एवढंच का बरं ठेवलेलं आहे? आपण मागं काही आपला पैशाची गरज लागली त्यावेळेस आपण पूर्ण शेळ्या विकल्या होत्या आणि पाठी घरी ठेवत गेलो। पाठी एखाद्या वेळेस गरज पडली पाठी विकल्या, बोकड विकले, त्यामुळे आपण वाढू शकलो नाही। पण आता आपला इथून पुढे आपण जास्तीत जास्त शेळ्या कशा वाढवल्या देईन हे आपलं आता ध्येय आहे। हे आपल्या फार्मवरील फुल ब्लड मेल आहे, 4 दातावर आहे बॉक्स्टर। या सर्व पाठी आहे। आपल्याकडे मोठमोठाल्या शेळ्या होत्या, पण त्या पण आपण एक 8-10 शेळ्या विकल्या मागं। या सर्व पाठी फक्त 2 शेळ्या सोडल्या तर 2-3 शेळ्या सोडल्या तर कोणाला आफ्रिकन बोरविषयी काही माहिती लागल्यास अवश्य संपर्क साधा व मल्हार ॲग्रो बोरगोट फार्मला एक वेळेस अवश्य व्हिजिट करा। तुम्हाला कोणत्याही विषयी खरेदी विक्री, चारा व्यवस्थापन व आजाराविषयी कुठलीही माहिती लागत असल्यास तुम्ही संपर्क साधा। माझा मोबाईल नंबर आहे 9130 84 5201। आमच्या फार्मचा पत्ता आहे गाव पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद।